सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर गुड मॉर्निंग. तर आता सकाळची सगळी खालची कामे आवरून मी वरती आलेले आहे आणि तुम्ही बघू शकता दिवाळीच्या लाईट माळी लावलेल्या आहे त्यासुद्धा आता दिवाळी होऊन 8-10 दिवस होऊन गेले तरीही त्या अगदी जशाच्या तशाच आहे. माणूस उत्साहामध्ये सणासुदीला ह्या डेकोरेशन करत असतं तर त्या काढायच्या नंतर खूप कंटाळा येतो. आणि हे जे झुंबर आहे ते माझ्या मैत्रिणी खूप प्रेमाने मला दिलेलं आहे. ते सुद्धा मी माझ्या शेडमध्ये लावलेलं आहे. आणि हे झाडांची दिवाळीच्या पिरियडमध्ये मला झाडांकडे अजिबात लक्ष द्यायला झालं नाही, तर बरीचशी झाडांची ही पाने वगैरे वाळलेली आहे तीसुद्धा मला इथे काढायची आहे. पण सध्या पण माझ्या मागे खूप कामे आहेत. आणि ही नागवेलीचा वेल आहे तो सुद्धा माझ्या एका फ्रेंडने मला दिलेला आहे आणि तो सुद्धा खूप सुंदर असा इथे फुटलेला आहे. आणि ह्या बऱ्याचशा कोंड्या अशा खराब झालेल्या आहेत त्यासुद्धा मला बदलायच्या आहे. आणि बरीचशी झाडे पण इथे अशी पाने वगैरे तिची वाळलेली आहे. आणि झाडामध्ये गवतसुद्धा झालेलं आहे ते सुद्धा मला काढायचं आहे. आणि हे बघा माझ्या जी झाडं लावलेली आहेत त्यांना असा मवा पण पडलेला आहे. तर म्हणजे खूप दुर्लक्ष झालं दिवाळीच्या पिरियडमध्ये, कामाची घाई असती म्हणून माझ्या झाडांकडे लक्ष द्यायलासुद्धा झालं नाही. पण अजूनसुद्धा माझ्या मागे कामाची ही गडबड आहे. आणि मी निवांत झाल्यानंतर, निवांत तर होतच नसते पण थोडासा वेळ जर माझ्याकडे आला तर मी ही झाडांची दुरुस्ती करणार आहे. आणि आता मी माझं शॉपही ओपन करणार आहे. काल माझी तब्येत बरी नव्हती तर मी ब्लाऊजची कटिंग करता करता तशीच खाली गेलेली, कारण की दिवाळीच्या पिरियडमध्ये खूप धावपळ झाली आणि तब्येतीवरसुद्धा परिणाम झाला. तर काल उशिरा ब्लाऊज टाकायला क्लायंट आलं होतं तर त्यांची मापे वगैरे घेण्यात आणि क्लायंट म्हटलं तर थोडंसं बसावंच लागतं, गप्पा वगैरे मारावाच लागतात, तर ते करण्यात खूप वेळ झाला. आणि मी तशीच खाली गेले. कालचे जे हेअरकट वगैरे केलेले होते तर तो सुद्धा पार्लरच्या रूममध्ये पसारा ॲप्रॉन वगैरे मी तसंच टाकून गेले होते. तर आता दोन्ही रूम मी छान स्वच्छ अशा झाडून पुसून घेणार आहे आणि नंतरच माझ्या कामाला इथे मी सुरुवात करणार आहे. आणि दिवाळीनंतरनं सुद्धा खूपच कामं इथे मला आलेली आहे ब्लाऊजची. तर तुम्ही बघू शकता खूप सारी कामे इथे देखील आलेली आहे. आणि जो ब्लाऊजची कालची कटिंग करायची राहिली होती ती देखील अगदी जशीच्या तशीच इथे राहिलेली आहे. तर मी सगळं आवरल्यानंतर आज माझी तब्येत जरा मला बरी वाटते म्हणून आज मी छान अशी मस्तपैकी कामाला सुरुवात करणार आहे. कारण की काम जरी असलं मला तरी माझे शाळेत मुलांना सोडवावं लागतं आणि आणावं लागतं. परीलासुद्धा मला 12:30ला आणायला जायचं आहे आणि दुर्वालासुद्धा 2 वाजता तिची शाळा सुटणार आहे, तिला देखील आणायचं आहे. म्हणून मला इथलं देखील बघून आणि मुलांचं देखील बघावं लागतं. आणि आता मी पार्लरची रूम आता स्वच्छ करून झाल्यानंतर माझी देवपूजेलासुद्धा सुरुवात करणार आहे. कारण की मला सगळं झाडून पुसून स्वच्छ केल्याशिवाय आणि त्यानंतर देवपूजा केल्याशिवाय माझ्या कामातही मनच लागत नाही. म्हणून माझी पहिलं वरती आल्यानंतर सगळं स्वच्छता झाल्यानंतर मी स्वामींची पूजा वगैरे करत असते. आणि ज्या खिडक्या वगैरे आहे त्या मला पूर्ण ओपन लागतात कारण की मस्त खेळती हवा येत असते. आणि मस्त इथे स्वामींची पूजा वगैरे मी आता करणार आहे आणि नंतरच मी माझ्या कामाला सुरुवात करणार आहे. स्वामींचा फोटो वगैरे पुसून घेतल्यानंतर मी अगरबत्ती वगैरे लावणार आहे. आणि जी माझ्या इथेच कुंडीत जी फुलं आहेत झेंडूची ती देखील इथे ठेवणार आहे. आणि स्वामींना हिना अत्तर खूप आवडतं तर मी नेहमी स्वामींसाठी इथे हिना अत्तर ठेवतच असते आणि ते स्वामींना लावत असते. आणि हिना अत्तर वगैरे लावून झाल्यानंतर पूजा वगैरे करून झाल्यानंतर मी माझ्या आता कामाला सुरुवात करणार आहे. आणि आता मी लगेच माझ्या कामाला सुरुवात करणार आहे. ही कालची जी ब्लाऊजची कटिंग राहिलेली आहे आता ती करून मी लगेच दिवसभराच्या कामाची माझी सुरुवात करणार आहे. तर गाईज माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून कळवा. तर भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.